सुप्रिया सुळेंचं वक्तव्य म्हणजे नौटंकी असल्याची टीका अजित पवारांनी केली. ती लोकशाही आहे, त्यांना काही बोलायचा अधिकार आहे लोकसभेमध्ये आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांची बोलण्याची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे. लोकसभेमध्ये मी माझ्या पत्नीला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केलं, त्यामुळे माझ्या पत्नीला माझ्या विरोधात उभं केलं. काट्याने काट्या काढल्यासारखा हा प्रकार असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं G24 तासच्या कार्यक्रमात. ते अजित पवार आहेत, ते काहीही बोलू शकतात. महाविकास आघाडीने मुंबईच्या सभेत सांगितलेल्या पंचसूत्रीसाठी 3 लाख कोटी रुपये खर्च येईल, तो शक्य आहे. ही पंचसूत्री फसवी आणि दिशाभूल करणारी योजना आहे असं त्यांनी म्हटलं. त्यांना आमच्या विरोधात बोलायला काही राहिलेलंच नाही, म्हणून ते असली टीका करतायत. दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले तर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकते, पण समोरून तसं काही प्रयत्न झाले नाही. उलट दूर कसे जातील असं अजित पवार म्हणतात. हे इलेक्शन पवार कुटुंबाचं नाही आहे, हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे. कुटुंबाचा काय संबंध? हे आज तुम्ही ह्या भागात मी आलेले, इथले शेतकरी मला भेटले सकाळी. हमीभावाची चर्चा, दुधाला भाव नाही, हे विषय जास्ती महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. तरी मी राजकारणात आमच्या कुटुंबाचे उणीधुणी काढायला नाही आले. मी या राजकारणात या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. पंतप्रधान मोदी असं म्हटलं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, आणि त्यांचं हे जे बोलणं आहे तो पटेंगे तो बटेंगे या धरतीवर काय सांगा? हे खूप दुर्दैवी आहे की छत्रपतींच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी भाषा सातत्याने वापरली जाते. त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत. त्याच्यामुळे आता हाही प्रयोग जो महाराष्ट्र ह्याला पूर्णपणे अशा विचारधारेचा जाहीर निषेध केले आणि ते लोकसभेमध्ये झालेलं आहे, त्याचं तुम्हाला पुन्हा तेच चित्र महाराष्ट्रात दिसेल. छगन भुजबळांनी दावा केला ओबीसी असल्यामुळे ईडी लागते आणि ईडीच्या भीतीमुळे आम्ही भाजपसोबत गेलो. शक्यता नाकारता येत नाही, कारण का एका पत्रकार, तुमच्यासारखेच ते पत्रकार आहेत, जे म्हणालेत की आणखीन 5-6 लोक होते ते बोलले तेव्हा. त्यामुळे माझ्या काही आश्चर्य किंवा नवीन वाटत नाही. आणि गेले 2 वर्ष सातत्याने मी ह्याच्याबद्दल बोलतच आलेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी जे बोलत आले 2-3 वर्ष त्याचा शिक्कामोर्तब या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे. अमित शहानी असं संकेत दिलेले की बीजेपीचा चेहरा मुख्यमंत्र्याचा चेहरा देवेंद्र फडणवीस, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्यांना कुणाला मुख्यमंत्री करायचा हा भारतीय जनता पक्ष, ते काय त्यांच्या मित्रपक्षाला नाहीतरी काही विचारतच नाहीत. तर ते भारतीय जनता एकला चलो रे काम असेल त्यांचं काय. असं महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरला किंवा यावर चर्चा झाली नाही. आम्ही सगळे एकदा निवडून आल्यावर आम्ही काय 400 पार वगैरे असे नाही आहोत. आणि आम्ही काय फक्त मुख्यमंत्री पदासाठी आम्ही कोणीही आमची आघाडी आलेलीच नाही. आमच्या आघाडीची इच्छा आहे की महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि हमीभाव, महिला सुरक्षितता असे अतिशय गंभीर प्रश्न आणि राज्यासमोरची आव्हानं ही सोडवण्यासाठी महाविकास आघाडी आहे. शहा म्हणतायत शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी तरुण उभे केले, त्यामुळे तरुणांची मोठी ताकद त्यांच्यासोबत. हा इतिहास जेव्हा माहिती नसतो तेव्हा सातत्याने अशी भाष्य भारतीय जनता पक्षाकडून येतात. त्यांची जी विचारधारा आहे त्याच्यात सातत्याने छत्रपतींचा अपमान करणं हे वारंवार केलं जाईल, हे आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्र्यांनी एक पुतळा उभा केला, त्या पुतळा कोसळला. हा केवढा मोठा अपमान होता छत्रपतींचा. आता त्याच्यानंतर छत्रपतींना सातत्याने त्यांच्या विरोधात बोलणं, त्यांचा अपमान करणं हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतं. त्यांच्याच विचाराचे कोश्यारीजी, तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्राचे गव्हर्नर होते, त्यांनीही असं काहीतरी बोलले होते छत्रपतींबद्दल. आम्ही हे सहन करणार नाही. हे इतिहासकारक, मी एकटी म्हणत नाही आहे, महाराजांच्या पण स्टेटमेंट तुम्ही बघा कालचं, आणि त्यांचे मी आभार मानते साताऱ्याच्या महाराजांचे की त्यांनी याबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहे. आणि इंद्रजीत सावंत जे महाराष्ट्राने छत्रपतींचा अतिशय उत्तम आणि खरा इतिहास लिहितात, त्यांचंही कालचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे दिल्लीवरनं अदृश्य शक्ती येते, काहीतरी छत्रपतींचा अपमान करून जाते, हे स्वाभिमानी मराठी माणसं खपवून घेणार नाहीत. मराठवाड्यासाठी काही वेगळा विचार आहे का? कारण इथून विस्थापनाचं प्रमाण जास्त आहे असं राज ठाकरेंनी परवाच्या सभेतून लातूरमध्ये म्हणलेलं आहे. तरुणांच्या रोजगारासाठी वेगळी काही, जशी पंचसूत्री तुम्ही महाविकास आघाडीची घेऊन आलेली आहात. उद्या 10 तारखेला आमचा मॅनिफेस्टो ह्याच बेसिसवर आहे, जो 10 तारखेला मुंबईमध्ये आमचे तिन्ही पक्ष मिळून एकत्रपणे करणार आहेत. आणि अर्थातच बेरोजगारी
हा एक महाराष्ट्राच्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. आणि या राज्यात कैलासवासी यशवंतराव चव्हाण, माननीय दादा, आदरणीय पवारसाहेब, माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या काळामध्ये MIDCs किती मोठ्या झाल्या ह्या संपूर्ण राज्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे सगळे मुख्यमंत्री असताना कधी झालेलं आपण पाहिलेलं नाही. किंवा जे मोठं काम महाराष्ट्रात उभं राहिलं, सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तन झालं, ही त्यांच्याच काळात झालेलं आहे ना. त्यामुळे दुर्दैव आहे की आज दिल्ली ठरवते की महाराष्ट्रात काय विकास होईल. आणि कालच एक आर्टिकल आलेलं आहे की ज्याच्यात दाखवलेलं आहे की, आणि हे मी एका वर्तमानपत्रातच वाचलंय की सातत्याने अनेक राज्यांमधले प्रकल्प हे एकाच राज्यांमध्ये जातात. आता ते कुठलं राज्य आहे काय हे मला सांगायची गरज नाही, पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या ताटातला घास काढून घ्यायचं पाप अदृश्य शक्ती सातत्याने करते. करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट्स आणि लाखो नोकऱ्या ज्या मराठी स्वाभिमानी मुलांच्या ऑन मेरिट आहेत त्या सातत्याने दुसऱ्या राज्याला देण्याचं पाप हे अदृश्य शक्ती आणि त्यांचे मित्रपक्ष करत आहेत. राज ठाकरे लातूरला आले होते. त्यांनी म्हणले की शरद पवार साहेबांची जे राष्ट्रवादी आहे ते जन्माला आली आणि राज्य म्हणजे हिंदू मुस्लिमाचं जे पहिलं होतं ते सोडून जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे. हे ती 20 वर्ष टीका तीच करतायत एकतर, आणि इथना तो हक बनताय ना. ते असं साहेबांवर बोलले की हेडलाईन होते की नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये एवढं मन माणसांनी मोठं दाखवलं पाहिजे की पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते, होऊ दे ना हेडलाईन. आता इतना भी राज ठाकरे का हक बनता है यार.